नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित आजच्या ऑनलाईन अध्यापन वर्गात उपस्थित मान्यवर सर्व सहकारी शिक्षक आणि सर्व उपस्थित विद्यार्थी यांचे हार्दिक स्वागत. माझे नाव सिद्धार्थ लक्ष्मण मोरे, शाळा ओशिवरा मनपा मराठी माध्यमिक शाळा जोगेश्वरी पश्चिम या शाळेत मी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 8 अर्थशास्त्राशी परिचय हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. परंतु हा घटक अभ्यासण्याच्या अगोदर आपण मागील तासामध्ये कोणता घटक अभ्यासला याची थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती त्या ठिकाणी घेऊया. तर मागील पाठात आपण पर्यटन हा घटक त्या ठिकाणी अभ्यासलेला होता. त्यामध्ये मग पर्यटन म्हणजे काय, भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत, त्यानंतर राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटनाचे प्रकार त्या ठिकाणी केलेले होते. त्यामध्ये मग स्वदेशी पर्यटन. आता स्वदेशी पर्यटन म्हणजे काय, तर देशांतर्गत झालेलं पर्यटन त्याला स्वदेशी पर्यटन असं संबोधतो. तर दुसरा प्रकार होता परदेशी पर्यटन, म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाणे किंवा त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेणे, त्याला परदेशी पर्यटन असं म्हटलं जातं. त्यानंतर भारतातील पर्यटन विकास कार्यक्रमाचं महत्व त्या ठिकाणी आपण समजून घेतलेलं होतं. त्यानंतर पर्यटन आणि आर्थिक विकास यांचा संबंध कशा पद्धतीचा आहे, त्याच पद्धतीनं पर्यटन व पर्यावरणीय विकास, पर्यटनाचा पर्यावरणाच्या विकासावर काय परिणाम होतो याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी बघितलेली होती. त्याच पद्धतीनं पर्यटन व आरोग्य यांचा कशा पद्धतीनं संबंध आहे किंवा पर्यटन केल्यानंतर आरोग्यामध्ये कोणत्या पद्धतीचे बदल त्या ठिकाणी आपण घडवून आणू शकतो किंवा आपलं आरोग्य कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ठेवू शकतो याचा सुद्धा आपण मागच्या प्रकरणामध्ये किंवा मागच्या तासामध्ये आपण अभ्यास केलेला होता. त्याच पद्धतीनं पर्यटन आणि सामाजिक विकास यांच्या कशा पद्धतीचा संबंध आहे याचा सुद्धा आपण मागील पाठामध्ये म्हणजे पर्यटन या भागामध्ये आपण तो घटक अभ्यासलेला होता. त्यानंतर आता आपण आपल्या प्रकरणाला त्या ठिकाणी सुरुवात करूया. प्रकरण 8 अर्थशास्त्राशी परिचय. आता या प्रकरणामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर अर्थशास्त्र, त्याचा जन्म आणि स्वरूप, त्यानंतर अर्थशास्त्र, त्याची व्याख्या व त्याची व्याप्ती, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या लेखकांनी किंवा वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्या या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीनं त्याची व्याप्ती म्हणजे त्याचा विस्तार किती आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे जे प्रमुख प्रकार आहेत त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, अर्थव्यवस्था प्रत्येक देशाची असते, प्रत्येक राज्याची असते, प्रत्येक जिल्ह्याची असते, त्याची व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते किंवा राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा उपयोग कसा केला जातो त्याची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर अर्थव्यवस्थेची जी कार्य आहे ती कार्य त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यानंतर अर्थशास्त्राची प्रमुख काही वैशिष्ट्ये आहे ती सुद्धा या ठिकाणी या घटकामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर प्रस्तावनेमध्ये सांगायचं जर झालं या घटकामध्ये, तर मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे म्हणजे तो समाजामध्ये राहतो आणि समाजामधला प्रमुख घटक म्हणून त्याकडे बघितलं जातं. तो समाजात वागतो, वाढतो, विचार करतो. समाजाच्या अस्तित्वाला विविध अंगे असतात, म्हणजे मनुष्य हा समाजामध्ये वाढत असतो, त्या ठिकाणी तो विचार करतो, तशा पद्धतीनं तो वागत सुद्धा असतो. आणि समाजामध्ये अस्तित्वाला त्या ठिकाणी विविध अंगे असतात. त्यामध्ये मग आर्थिक अंग असेल, राजकीय अंग असेल, सामाजिक, सांस्कृतिक
इत्यादी ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रांना सामाजिक शास्त्रे असे म्हणतात. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्याला सामाजिक शास्त्र असं म्हणतात. उदाहरणार्थ इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी शास्त्रांचा समावेश हा सामाजिक शास्त्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो. आता आपल्याला या ठिकाणी अर्थशास्त्राचा परिचय घ्यायचा आहे. मग अर्थशास्त्रात मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा त्या ठिकाणी केली जाते. आता अर्थ अर्थ म्हणजे काय तर पैसा आणि शास्त्र म्हणजे काय तर कला. मग अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जाणार आहे आणि आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे तर सामाजिक शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्रामध्ये समाजामध्ये कोण राहतात तर मानव राहतात. मग मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा या शास्त्रामध्ये केली जाते. म्हणजे मानवाने जो काही खर्च केलेला असेल किंवा जी काही आर्थिक उलाढाल केलेली असेल त्या सर्व बाजूंचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून स्थान मिळालेले आहे. अर्थशास्त्र हा सुरुवातीला एका विषयाचा सबभाग किंवा उपभाग म्हणून त्या ठिकाणी अभ्यासला जात होता. परंतु कालांतराने त्याच्यामध्ये त्याची व्याप्ती वाढत असताना किंवा त्याचं स्वरूप त्या ठिकाणी वाढत असताना त्याला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून त्या ठिकाणी मान मिळालेला होता किंवा त्याचं स्थान त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. ते 18व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 18व्या शतकाचा जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्धामध्ये अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून त्या ठिकाणी मान प्राप्त झालेला होता. स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मनुष्य जे आर्थिक व्यवहार करतो त्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे आपले जे जे आर्थिक प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी मनुष्य जो आर्थिक व्यवहार करतो त्या व्यवहारांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्याचं एक छोटस उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ते उदाहरण या ठिकाणी आपण थोडंफार समजून घेऊया. त्यानंतर समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे आहे आणि मासिक उत्पन्न 20,000 आहे. तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना प्राधान्य द्याल. या ठिकाणी एक तपशील दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला जो महिन्याला पगार मिळतो किंवा जे मासिक उत्पन्न मिळतं ते त्या ठिकाणी 20,000 आहे आणि या ठिकाणी आपला त्या महिन्याचा खर्च या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये तपशिलामध्ये आपला जो खर्च आहे कशावर खर्च केलेला आहे त्याचा तपशील त्या ठिकाणी दिलेला आहे आणि किती खर्च झालेला आहे तो अंदाजे खर्चामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. तर रोजचा आहार त्यामध्ये मग जेवण झालं, नाश्ता इत्यादी याच्यावर आपले 6,000 रुपये खर्च होतात. पोशाखाचे 2 संच विकत घेणे याच्यावर आपले 2,000 खर्च होतात. त्यानंतर शालेय साहित्य विकत घेणे याच्यावर आपले 500 रुपये खर्च होतात. त्यानंतर वैद्यकीय खर्च यावर आपले 450 रुपये खर्च होतात. त्यानंतर मनोरंजन याच्यावर 500 रुपये. त्यानंतर मोबाईल देयके 1,000 रुपये. फळे भाजी इत्यादी विकत घेणे 1,000 रुपये. सार्वजनिक खर्च त्यामध्ये मग बस, रेल्वे, रिक्षा इत्यादी त्यामध्ये 2,600 रुपये. वीज देयके 1,500. पर्यटन 4,000. बँकेचा हप्ता 3,000. असे एकूण 22,550 रुपये त्या ठिकाणी आपला तो मासिक खर्च त्या ठिकाणी होताना दिसून येतो. परंतु आपल्याला त्या ठिकाणी मासिक उत्पन्न हे 20,000 आहे. मग वरचे 2,550 रुपये आपण कशातून आणायचे, तो तुटवडा आपण कशा पद्धतीने भरून काढायचा याचा विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. कोणाला तर त्या कुटुंब प्रमुखाला. मग त्या ठिकाणी आपला जो खर्च आहे त्या खर्चामध्ये कशा पद्धतीने कपात केल्यानंतर किंवा ती काटकसर केल्यानंतर आपला खर्च हा पूर्णपणे मासिक उत्पन्न जे आपल्याला मिळतं त्या उत्पन्नामध्ये आपण हा खर्च कशा पद्धतीने भागवू शकतो. जसं की आता या ठिकाणी रोजचा आहार आहे. जेवण हे माणसाला जीवन जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे याच्यावर खर्च होणं साहजिक आहे.
त्यानंतर पोशाखाचे 2 संच विकत घेणे. आता त्या ठिकाणी पोशाखाचे संच म्हणजे अंग झाकण्यासाठी किंवा पोशाख हा आवश्यक आहे, त्यामुळे 2000 खर्च होणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर शालेय साहित्य विकत घेणे. आता शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही किंवा शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे याच्यासाठी ₹500 खर्च शिक्षणावर सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर घरामध्ये कोणी आजारी पडलं किंवा काही त्रास होत जर असेल तर त्या ठिकाणी वैद्यकीय खर्च सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणजे ₹450 त्याच्यावर सुद्धा खर्च करणं गरजेचं आहे. त्यानंतर मनोरंजन. आता मनोरंजनावर त्या ठिकाणी ₹500 खर्च केले जातात, तर त्या ठिकाणी आपण मनोरंजनावर खर्च त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. त्याच पद्धतीनं मोबाईलची देयके त्या ठिकाणी ₹1000 आहेत. आजच्या आधुनिक युगामध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काटकसर थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच पद्धतीनं फळे, भाजी इत्यादी विकत घेणे हे सुद्धा गरजेच्याच वस्तू आहेत, त्यामुळे याच्यावर सुद्धा खर्च त्या ठिकाणी केला तर काहीही हरकत नाही आणि तो खर्च करणं गरजेचं आहे. त्यानंतर सार्वजनिक प्रवास खर्च हा सुद्धा त्या ठिकाणी आपला होतच असतो. त्यानंतर वीज देयके. आपल्याला वीज सुद्धा त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये वापरून किंवा विजेचा तुटवडा लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण हा खर्च त्या ठिकाणी कमी करू शकतो. म्हणजे ₹1000 पर्यंत हा खर्च त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो. त्यानंतर पर्यटन. आता पर्यटन हे करणं गरजेचंच आहे असं नाही, तर आपण पर्यटनाला जर गेलो नाही तर आपले हे ₹4000 सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकतात. त्यानंतर बँकेचा हप्ता. आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स त्या ठिकाणी घेत असतो बँकेकडून, तर त्याचे हप्ते भरणं आपल्याला गरजेचं असतं, त्यामुळे हा खर्च त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. परंतु उरलेले जेवढे घटक आहेत याच्यामध्ये मिनिमम आपण ₹7000 पर्यंत बचत त्या ठिकाणी करू शकतो आणि आपला खर्च मासिक उत्पन्न आपलं त्या ठिकाणी 22,000 आहे, 20,000 आहे आणि आपला खर्च जर त्या ठिकाणी 15-16,000 जर पर्यंत जर झाला तर आपलेच त्या ठिकाणी 4 ते ₹4,500 त्या ठिकाणी वाचू शकतात. आणि या सर्व घटकांचा अभ्यास आपण अर्थशास्त्र या विषयामध्ये करणार आहोत. त्यानंतर आता अर्थशास्त्राचे स्वरूप. आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप विलक्षण गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. म्हणजे आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप विलक्षण गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 प्रकारच्या आर्थिक व्यवहार ज्या ठिकाणी केले जातात त्याला आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. म्हणून या 4 व्यवहारांशी संबंधित असलेल्या ज्या काही संस्था असतील, संघटना असतील, यांच्या समुच्चयाला अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. त्यानंतर वेळ, पैसा, श्रम, भूमी आणि साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा या संबंधीचे मार्गदर्शन अर्थशास्त्रातून प्राप्त होते. म्हणजे आपल्याकडे जो वेळ आहे, जो पैसा आहे, श्रम करण्याची क्षमता आहे आणि आपल्याकडे भूमी आहे आणि त्यासाठी आपल्याला साधने त्या ठिकाणी उपलब्ध असतील, तर या सर्व साधनांचा प्रभावीपणे वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून आपला जास्तीत जास्त आर्थिक लाभ त्या ठिकाणी प्राप्त होईल, याच्या संबंधीचं मार्गदर्शन आपल्याला अर्थशास्त्रातून प्राप्त होत असतं. त्यानंतर अर्थशास्त्र हे एक महत्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. त्याचा उपयोग शेती, व्यवसाय, वित्तपुरवठा आणि दैनंदिन जीवनात होत असतो. आपण सुरुवातीलाच बघितलेलं होतं की अर्थशास्त्राचा समावेश हा सामाजिक शास्त्रामध्ये केलेला आहे. मग सामाजिक शास्त्रामध्ये त्याचा समावेश होत असल्यामुळे तो मानवाशी संबंधित आहे. मग त्याचा उपयोग शेती करण्यासाठी, अर्थशास्त्राचा उपयोग हा शेती करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी, त्याच पद्धतीनं वित्तपुरवठा करण्यासाठी आणि दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा आपल्याला अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये अर्थशास्त्राची त्या ठिकाणी आपल्याला मदत होताना दिसून येते. त्यानंतर मानवाच्या प्रगतीत अर्थशास्त्राचे महत्व असाधारण आहे. म्हणजे मानवाची जी जर प्रगती साध्य करायची जर असेल तर मानवाला अर्थशास्त्राची माहिती असणं किंवा अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या कशी आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे, तर ते माहित असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तो व्यक्ती आपल्या आर्थिक व्यवहारावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अनुकरण करतो याच्या ठिकाणी ती बाब अवलंबून असते.
त्यानंतरचा मुद्दा आहे अर्थशास्त्र, जन्म, व्याख्या व व्याप्ती. अर्थशास्त्राचा जन्म कौटुंबिक व्यवस्थापनातून झाला. तर अर्थशास्त्र या विषयाचा जन्मच कौटुंबिक व्यवस्थापनातून झालेला आहे. म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजेच कुटुंबाचं आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आर्थिक नियोजन त्या ठिकाणी करतो, त्यातूनच अर्थशास्त्राचा जन्म त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. कौटुंबिक व्यवस्थापनात उत्पन्न व खर्चाचा मेळ घालण्यात येतो. तर कौटुंबिक व्यवस्थापनामध्ये कशाचा मेळ घालण्यात येतो, तर उत्पन्न व खर्च म्हणजे आपल्याला कुटुंबामध्ये किती उत्पन्न मिळतं. आपण जे पहिल्या चार्ट मध्ये बघितलं, मासिक उत्पन्न त्या ठिकाणी 20,000 होतं आणि खर्च त्या ठिकाणी किती झालेला होता, तर 2,250 रुपये. म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याचं त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आणि त्यातूनच कौटुंबिक व्यवस्थापनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं तडजोड त्या ठिकाणी करायला शिकत असतो. याचा अर्थ आपण अर्थशास्त्राचा वापर त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर अर्थशास्त्राची उत्पत्ती कशा पद्धतीने झालेली आहे, तर ओइकोनॉमिया या ग्रीक शब्दातून इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र ही संज्ञा तयार झालेली आहे. म्हणजे ग्रीक शब्दामधील किंवा ग्रीक ओइकोनॉमिया या ग्रीक शब्दावरून इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र ही संज्ञा त्या ठिकाणी तयार झालेली होती. आणि कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहे. म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन आपण ज्या पद्धतीनं करतो त्याच पद्धतीनं अर्थशास्त्राचं सुद्धा व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणूनच या दोन्ही घटनात किंवा या दोन्ही शास्त्रामध्ये आपल्याला बरेच साम्य त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते, ज्या पद्धतीनं आपण कुटुंबाचं आर्थिक व्यवस्थापन म्हणजे आर्थिक नियोजन करतो, त्याच पद्धतीनं गावाचं सुद्धा केलं जातं, शहराचं, राज्यांचं, देशाचं व जगाचं आर्थिक व्यवस्थापन त्या ठिकाणी असते. आणि या सर्व घटकांचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक मानला जातो. तर अर्थशास्त्राचे जनक म्हणजे सर्वात प्रथम अर्थशास्त्रावर लिखाण जर कोणी केलं असेल तर ते कोणी केलेलं आहे, तर ऍडम स्मिथ. म्हणूनच त्यांना अर्थशास्त्राचे जनक त्या ठिकाणी मानले जाते. त्यानंतर 1776 साली प्रकाशित झालेल्या वेल्थ ऑफ नेशन म्हणजेच राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात त्याने अर्थशास्त्राचे शास्त्र आहे असे प्रतिपादन केलेले होते. म्हणजे ऍडम स्मिथने 1776 साली जो ग्रंथ प्रकाशित केलेला होता, कोणता ग्रंथ आहे, तर वेल्थ ऑफ नेशन, त्यालाच मराठीमध्ये राष्ट्राची संपत्ती असं म्हणतात. तर या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी काय केलेली, तर अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे, म्हणजे पैशांचं शास्त्र आहे असं प्रतिपादन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्यादित गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास सुद्धा अर्थशास्त्रात केला जातो. तर विविध साधनं जी आहे त्या ठिकाणी त्या साधनांचा वापर करून माणसांच्या अमर्याद गरजा, आपली एक गरज त्या ठिकाणी नसते तर असंख्य गरजा असतात आणि त्या असंख्य गरजा त्या ठिकाणी मर्यादित साधनांचा वापर करून कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जातात याचा सुद्धा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर अर्थशास्त्र संदर्भात एक व्याख्या परत एका विचारवंताने केलेली आहे. त्या विचारवंताचे नाव आहे लिओनेल रॉबिन्स. यांच्या मते अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे, तर अमर्यादित मानवी गरजा म्हणजे माणसाच्या असंख्य गरजा आहेत आणि पर्यायी उपयोग असणाऱ्या मर्यादित व दुर्मिळ साधनांचा मेळ घालण्याचा मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. म्हणजे माणसाच्या ज्या अमर्याद गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी मर्यादित साधनं आहे किंवा दुर्मिळ साधनं आहे यांचा मेळ घालून मानवी प्रयत्नाच्या आधारावर त्या ठिकाणी मानवाच्या गरजा पूर्ण करण्याचं जे शास्त्र आहे त्याला अर्थशास्त्र अशा पद्धतीनं संबोधल्या जातं. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, ते खालील प्रमाणे. त्यामधला पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा मिश्र अर्थव्यवस्था. या प्रत्येक प्रकारासंदर्भात आपण माहिती त्या ठिकाणी बघूया. त्यामधला जो पहिला प्रकार आहे
भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी काही उत्पादनाची साधने असतील त्याची मालकी आणि व्यवस्थापन हे कोणाकडे असते, तर खाजगी व्यक्तीकडे असते. म्हणजे एका व्यक्तीकडे किंवा त्या व्यक्तींच्या समूहाकडे या उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि त्याचं व्यवस्थापन त्यांच्याकडे आपल्याला दिसून येतं. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाल नफा म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील प्रमुख हेतू असतो. सामाजिक कल्याण ही दुर्लक्षित बाब त्या ठिकाणी असते. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण जे काही उत्पादन निर्माण करणार आहोत त्या उत्पादनातून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळावा हा मुख्य हेतू भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी दिसून येतो. आणि उलट पक्षी सामाजिक कल्याण ही बाब भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दुर्लक्षित किंवा तिच्याकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं जातं. भांडवलशाही अर्थव्यवस्था जगामध्ये कोणकोणत्या देशाने स्वीकारलेली आहे, तर जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था या देशांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि या देशांमध्ये त्या ठिकाणी ही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी कायमस्वरूपी किंवा या मार्फत त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचं वितरण त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर या प्रकारामधला दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जी काही उत्पादनाचे घटक असतात ते एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे, म्हणजेच कोणाच्या मालकीचे, तर सरकारी मालकीचे असतात. म्हणजे सरकार या उत्पादनाच्या साधनातून किंवा त्याची मालकी किंवा त्याचं व्यवस्थापन हे सरकारच्या मालकीचं असतं किंवा सरकार हे उद्योग किंवा हे घटक त्या ठिकाणी चालवत असतात. आणि सरकारच्या मालकीचे असल्यामुळे सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. त्यानंतर नफा प्राप्ती हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नसते. सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी उत्पादन कार्य त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त नफा कमवणे हे अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू होता, परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये तो हेतू नसून तर नफा प्राप्त करणे हा त्या ठिकाणी उद्दिष्ट नसतं, तर सामाजिक कल्याण किंवा समाजाचं हित साध्य करण्यासाठी या ठिकाणी उत्पादन हे केलं जातं. आणि समाजवादी अर्थव्यवस्था ही जगामध्ये चीन, रशिया इत्यादी देशांनी या अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी स्वीकार हा केलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर आहे तिसरा प्रकार मिश्र अर्थव्यवस्था. तर मिश्र अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांच्या मालकीवर सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते. आता मिश्र म्हणजे काय, तर दोन घटक त्या ठिकाणी एकत्रित येतात. म्हणजे त्या ठिकाणी सरकारी मालकीचे नसतात आणि खाजगीही मालकीचे नसतात, म्हणजे दोन्हींचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणूनच त्याला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. तर मिश्र अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनीच्या मालकीवर त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये सार्वजनिक तर काही प्रमाणामध्ये खाजगी क्षेत्राकडे त्यांचं अस्तित्व आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि मिश्र अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. म्हणजे या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं, तर नफा आणि सामाजिक कल्याण म्हणजे नफा सुद्धा त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि नफा कमवण्याबरोबरच त्या ठिकाणी सामाजिक कल्याण सुद्धा त्या ठिकाणी जोपासल्या जातं किंवा त्याचा सुद्धा सहसंबंध त्या ठिकाणी राखला जातो. आणि अशा प्रकारची व्यवस्था जगामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आहे, तर भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी स्वीकारलेली आपणास दिसून येते. म्हणजे जगामध्ये या तीन प्रकारच्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण किंवा व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं जातं. त्यामध्ये मग भांडवलशाही अर्थव्यवस्था काही देशांमध्ये आहे, त्याच पद्धतीनं समाजवादी अर्थव्यवस्था काही देशांमध्ये आहे.
तर मिश्र अर्थव्यवस्था काही देशांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता याच्यावर आपल्याला फरक स्पष्ट करा, यावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये मग भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था यातील फरक स्पष्ट करा. तर या दोन मुद्द्यांमध्ये आपल्याला फरक स्पष्ट जर करायचा, तर आपल्याला या ठिकाणी या 3 मुद्द्याला अनुसरून त्या ठिकाणी उत्तर लिहिता येईल. त्या पद्धतीनं करा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. देशांचे सध्या आर्थिक धोरण अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहे. म्हणजे जगातील देशांचं जे सध्याचं आर्थिक धोरण आहे ते जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहे. जागतिकीकरण म्हणजे काय, तर वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती होय. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करण्याची प्रक्रिया होय. या अंतर्गत नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाच्या देशांच्या सीमापार मुक्त प्रवाह अभिप्रेत आहे. म्हणजे त्या ठिकाणी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये व्यापार करणं किंवा आर्थिक विनिमय करणं ही प्रक्रिया जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केली जाते किंवा त्यालाच आपण जागतिकीकरण असं संबोधतो. जागतिकीकरणात मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकणे अभिप्रेत असते. म्हणजे जागतिकीकरणामध्ये मुक्त व्यापार म्हणजे आपण कोणत्याही देशामध्ये जाऊन व्यापार करू शकतो. त्याच पद्धतीनं आपण व्यापार करत असताना त्या ठिकाणी आपल्याला जी काही बंधनं पूर्णपणे त्या ठिकाणी काढून टाकली जातात, त्याला जागतिकीकरणाचा व्यापार असं संबोधलं जातं. त्यानंतरचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेची प्रमुख काही वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये मग पहिलं वैशिष्ट्य आहे भौगोलिक क्षेत्र, त्यानंतर लोकसंख्या, नैसर्गिक साधन संपत्ती, राजकीय सार्वभौमत्व, क्षेत्रीय विभाजन, आर्थिक उपक्रम. त्यामध्ये मग आर्थिक उपक्रमामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा त्या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी आपल्याला या चित्रावरून किंवा या डायग्राम वरून आपल्याला त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर अर्थव्यवस्थेची कार्य. तर प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते, तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्य ठरलेली असतात. अर्थव्यवस्थेची काही ठळक कार्य खालीलप्रमाणे सांगता येतील. आता प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते. आपण आताच बघितलं अर्थव्यवस्थेचे प्रकार, त्यामध्ये मग भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. तर प्रत्येक देशानं वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. काही देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, तर काही देशांनी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, तर काही देशांनी मिश्र अर्थव्यवस्था त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट किंवा ध्येय त्या ठिकाणी वेगवेगळं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते, तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्य ठरलेली असतात. जरी आपण भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार जरी केलेला असला, परंतु त्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही कार्य त्या ठिकाणी ठरलेली असतात. त्यानंतर अर्थव्यवस्थेची काही ठळक कार्य खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. मग आता प्रत्येक अर्थव्यवस्थेची जी कार्य आहे ती ठळक प्रमाणामध्ये आपल्याला खालीलप्रमाणे त्या ठिकाणी सांगता येतील. त्यामधलं पहिलं कार्य आहे किती उत्पादन करायचे या संबंधीचे निर्णय घेणे. म्हणजे आपण ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आहोत त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण कोणत्या वस्तूचा संबंधीचा निर्णय आपण त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी. त्यानंतर उत्पादन कोणासाठी करायचे या संबंधीचे निर्णय सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतात. त्यानंतर उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे. म्हणजे उत्पादन खर्च त्या ठिकाणी जास्तीत जास्त काटकसर करणे. म्हणजेच आपण कौटुंबिक व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी विचार केला, जर आपलं मासिक उत्पन्नच त्या ठिकाणी जर 20,000 असेल आणि आपला खर्च जर त्या ठिकाणी 20,000च्या वरती जर जात असेल, तर आपण आपल्या खर्चामध्ये आपण त्या ठिकाणी काय करत असतो, तर काटकसर करत असतो. त्याच पद्धतीनं कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था उत्पादन खर्चापेक्षा जास्तीत जास्त त्या ठिकाणी खर्च न करता त्यामध्ये काटकसर करून
उत्पादन त्या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे. जे काही देशामध्ये उत्पन्न निर्माण होतं किंवा उत्पादन घेतलं जातं, सामाजिक व आर्थिक न्यायानुसार त्या ठिकाणी वाटप त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे. भविष्य काळामध्ये ज्या काही आर्थिक गरजा असतील त्या भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं असतं. म्हणजे भविष्य काळात कोणत्या आर्थिक गरजा निर्माण होणार आहे, तर त्या गरजा भागवण्यासाठी आपल्याकडे अगोदरच त्या ठिकाणी त्याचं नियोजन असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला अर्थशास्त्रावरून त्या ठिकाणी पटकन लक्षात येऊ शकतं. अशा प्रकारे अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत त्या ठिकाणी केला जातो. मग अशा प्रकारे काय होतं, तर अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी अर्थशास्त्राची व्याख्या, त्यानंतर त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याच पद्धतीनं अर्थशास्त्रासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंतांच्या व्याख्या त्या ठिकाणी आपण अभ्यासल्या. त्यानंतर अर्थशास्त्राचे प्रकार, त्यामध्ये मग भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, समाजवादी अर्थव्यवस्था असेल, त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था असेल, याचा सुद्धा अभ्यास केला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट वर्गाकडे त्याची मालकी असते आणि जास्तीत जास्त नफा प्राप्त करणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी प्रमुख हेतू असतो. त्याच पद्धतीनं समाजवादी अर्थव्यवस्थेचा प्रकार आपण त्या ठिकाणी बघितला. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी आणि खाजगी या दोन्ही वर्गाकडे, सरकारी समूहाकडे किंवा व्यक्तींकडे त्याची मालकी असते, म्हणजे सरकारकडे त्याची मालकी असते आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त नफा कमवणे हा मुख्य हेतू नसून लोकांचं जास्तीत जास्त कल्याण कसं साधता येईल हा उद्देश त्या ठिकाणी साध्य केला जातो किंवा त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे त्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये सार्वजनिकरण, म्हणजे सरकारकडे त्या उत्पादनाची मालकी असते, तर काही ठिकाणी खाजगी स्वरूपामध्ये त्याची मालकी असते. आणि या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी नफा कमवणे त्याचबरोबर लोकांचं हित सुद्धा साध्य करणे किंवा त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणे याचा सुद्धा त्या ठिकाणी भर दिला जातो किंवा त्याच्यावर त्या ठिकाणी काम केलं जातं. त्यानंतर आपण अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी बघितली. त्यानंतर अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण याच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी माहिती बघितली. त्यानंतर अर्थशास्त्राची काही कार्य आहे ती या ठिकाणी बघितलेली. त्यामध्ये मग उत्पादन किती करायचं, उत्पादन कोणासाठी करायचं, उत्पादन खर्चामध्ये कशा पद्धतीनं काटकसर करायची, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप कशा पद्धतीनं करायचं, त्यानंतर भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद कशा पद्धतीनं करायची. म्हणजे मानवाच्या ज्या अमर्यादित गरजा आहे, माणसाच्या गरजा कधीही त्या ठिकाणी संपत नाही आणि त्या गरजा न संपणाऱ्या गरजा त्या मर्यादित साधनाच्या उपयोग करून किंवा मर्यादित जी साधनं आहेत त्याचा वापर करून कशा सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो, याचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे.